एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। अस्वच्छतेच्या गर्तेत अडकलेल्या शिवडी स्टेशनने कात टाकली आहे। स्टेशनच्या ज्या भिंतींवर पानाच्या पिचकाऱ्या उडायच्या त्याच भिंतींवर सध्या आकर्षक चित्र, बोधचिन्ह, संदेश असं देणारी माहिती झळकायला लागली आहे। स्टेशन मास्तर NK सिन्हा यांच्या प्रयत्नातून शिवडी स्थानकाचं रूप पालटलंय। 35 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत शिवडी स्टेशन दुर्गंधी आणि घाणीपासून मुक्त करण्याची मोहीम राबवण्यात आली होती। लॉकडाऊनच्या पूर्वी शिवडी स्टेशन म्हटलं की घाणीचं साम्राज्य असं चित्र आपल्यासमोर येत होतं। त्याच शिवडी स्टेशनवर मी आहे। माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर हेच ते शिवडी स्टेशन। मात्र लॉकडाऊनचा उपयोग करत इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिवडी स्टेशनचं रूप पालटलेलं आहे। आपल्याला जर पाहायचं झालं तर शिवडी स्टेशनमध्ये आत आल्यानंतर आपण जर या भिंती पाहिल्या तर ज्या भिंतींवर लोक थुंकायचे, पान, मावा आणि इतर गोष्टी खाऊन थुंकायचे, घाण झालेल्या भिंती होत्या, त्या भिंतींना जिवंत करण्याचं काम इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे। कायापलट तो ज़्यादा नहीं होते। ये तो हम रेल कर्मचारी है, समाज सेवक है। ये हमारा फर्ज है कि हम हर यात्री को, हर यूजर्स को एक अच्छा माहौल दें और उसका एक छोटा सा प्रयास है। आपण पाहिलं की साधारण यांनी 35 कर्मचाऱ्यांना घेऊन, हे सगळे कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये जेव्हा ते कामावर येत होते त्यावेळी त्यांनी आपलं योगदान यामध्ये दिलेलं आहे। आणि हे संपूर्ण जे स्टेशन आहे हे जर तुम्ही स्टेशनचं रूप पाहिलं तर पूर्ण पालटून गेलेलं आहे। कारण ज्या शिवडी स्टेशनवर पूर्वी घाणीचं साम्राज्य होतं, काही क्षणसुद्धा या स्टेशनमध्ये थांबता येत नव्हते, ते स्टेशन मात्र आता स्वच्छ झालेलं आहे। त्यावेळी शिवडी ही आता सुपर शिवडी झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। कॅमेरामॅन जावेद सोबत मी रणजित माजगावकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।